तर स्वागत आहे मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईन सिरीजमध्ये आजच्या आपल्या अपडेटमध्ये आपल्या चॅनल VR ब्लॉग्सवर. चॅनलवर नवीन असाल तर या अपडेटला शेवटपर्यंत नक्की पहा. तर 284 किलोमीटर लांबी असणाऱ्या या वर्धा नांदेड रेल्वे लाईनमध्ये वर्धा ते कळंबपर्यंतचा रेल्वे ट्रॅक हा तयार आहे व कळंब ते नांदेड या मार्गावर काम हे सुरू आहे. मागील अपडेटमध्ये आपण कळंब शहराजवळचा काही भाग कव्हर केला होता आणि आज आपण त्यापुढील भाग हा कव्हर करणार आहे. त्याकरिता आपण कळंब यवतमाळ रोडवर म्हणजेच नागपूर तुळजापूर नॅशनल हायवेवर कळंब शहरापासून साधारणतः 6 किलोमीटर अंतर पुढे आज आलो आहे. आणि या ठिकाणी आपण समोरच्या दिशेला पाहू शकाल की समोर आपल्याला या डोंगर रांगांच्या पायथ्याशी या वर्धा नांदेड रेल्वे लाईनचे काम हे चालू असल्याचे दिसून येईल. आणि त्याकरिता समोर पुलाचे कार्य हे पूर्ण झाल्याचे आपल्याला समोर दिसून येणार आहे. या ठिकाणचे पियर कॅपचे व पिलरचे काम करून वरती स्लॅब कास्टिंग देखील ही करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येईल. आणि या पुलाच्या समोरचा एक पूल देखील तयार करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येईल. या दोन पुलांच्या मध्ये असणारे अर्थवर्क हे बऱ्याच महिन्यांपासून बाकी होते, परंतु या ठिकाणी नव्याने काम सुरू झाल्याचे आपल्याला दिसून येईल व जवळपास या ठिकाणी या दोन पुलाच्या मधले जे अर्थवर्कचे काम आहे ते पूर्ण झाल्याचे या ठिकाणी दिसून येणार आहे. तर मित्रांनो, ही जी लोकेशन आहे ही कळंब रेल्वे स्टेशनपासून साधारणतः 7 ते 8 किलोमीटर अंतरावर असणार आहे, तर कळंब शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर असणार आहे. तर आता आपण 2 किलोमीटर अजून पुढे आल्यानंतर पुन्हा एकदा या नागपूर तुळजापूर नॅशनल हायवेवरून आपण या वर्धा नांदेड रेल्वे लाईनवरील या समोरच्या पुलाचे देखील आपण या ठिकाणावरून काम बघू शकता. तर मित्रांनो, हा जो पूल आहे हा नव्याने चापर्डा या गावाजवळ तयार करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येईल. आणि या पुलाला निर्मितीला फार कमी वेळेत पूर्ण करण्यात आले आहे. साधारणतः 5 ते 6 महिन्याच्या कालावधीत हा पूर्ण पूल या ठिकाणी तयार करण्यात आला आहे. यावर स्लॅब कास्टिंगचे काम अजून देखील व्हायचे बाकी आहे, परंतु पिलर निर्मितीचे कार्य हे अतिशय वेगाने केल्याचे आपल्याला दिसून आले आहे. आणि यासमोर देखील एका पुलाच्या निर्मितीकरिता पियर कॅपपर्यंतचे जे काम आहे ते पूर्ण झाल्याचे आपल्याला दिसून येईल. या ठिकाणी स्लॅब कास्टिंग केल्यानंतर अर्थवर्कचे काम हे केल्या जाईल व नंतर ही रेल्वे लाईन समोरच्या दिशेने जाणार आहे, म्हणजेच यवतमाळच्या दिशेने बेलोना या गावाकडे. तर मित्रांनो, या रेल्वे लाईनवर गेल्या काही महिन्यांमध्ये पुन्हा एकदा जोमाने काम सुरू झाल्याचे आपल्याला दिसून येईल. कळंब ते यवतमाळ या खंडामध्ये काम हे काही महिन्यांपूर्वीच नव्याने सुरू करण्यात आल्याचे दिसून येईल. तर कळंब ते यवतमाळमध्ये समोर एक मोठी टनल देखील निर्माण केल्या जात आहे. तर मित्रांनो, आता आपण मागील लोकेशनवरून अजून 1 ते 2 किलोमीटर पुढे आलो आहे आणि नॅशनल हायवेच्या शेजारीच पुन्हा एकदा या रेल्वे लाईनवर या ठिकाणी एका रस्त्यावरती पुलाच्या निर्मितीचे कार्य सुरू असल्याचे आपल्याला दिसून येणार आहे. समोर एक छोटा पूल आहे जो की नाल्यावरती आहे आणि त्याचे जे पिलर निर्मितीचे कार्य आहे पूर्ण करण्यात आल्याचे दिसून येईल. आणि त्यापुढे पुन्हा एकदा एका रस्त्याच्या वरती पुलाच्या निर्मितीचे कार्य हे प्रगतीपथावर असल्याचे आपल्याला दिसून येईल. या ठिकाणी देखील एका पिलर निर्मितीचे कार्य हे सुरू आहे व या पुलाला क्रॉस केल्यानंतर या ठिकाणी रोडला खालच्या दिशेने जागा करण्यात येईल व त्यानंतर रेल्वे लाईनचे अर्थवर्क हे समोरच्या दिशेने म्हणजेच या दिशेने जाणार आहे. कळंब ते यवतमाळ यांच्यामध्ये असणाऱ्या 20 ते 25 किलोमीटरच्या या रेल्वे लाईनच्या भागामध्ये जास्तीत जास्त भाग हा डोंगराळ असल्यामुळे या ठिकाणी काम करणे देखील तेवढेच अवघड असल्याचे आपल्याला दिसून आले असेल. जे काम आहे हे समोरच्या दिशेने जाताना आपल्याला दिसून येईल. त्याकरिता समोर काही प्रमाणात अर्थवर्कचे जे काम आहे ते सुरू देखील करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येत आहे. कळंब रेल्वे स्टेशन ते यवतमाळ रेल्वे स्टेशन यांच्या दरम्यानची दूरी 20 ते 25 किलोमीटर असून त्या दरम्यान येणारे तळेगाव हे एकमेव रेल्वे स्टेशन असणार आहे. तर मित्रांनो, हे जे अर्थवर्क समोरच्या दिशेने आपल्याला जाताना दिसत आहे हे काही मीटर अंतर सरळ जाऊन डाव्या साईडला वळण घेणार आहे. आणि त्याकरिता समोर या अर्थवर्कची तयारी देखील चालू असल्याचे आपल्याला दिसून येणार आहे. या ठिकाणी पाऊस हा मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे काम करणे हे तेवढेच अवघड या ठिकाणी झाले आहे.
या लोकेशनवरील काम हे साधारणतः 2 महिन्यामध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे। याबद्दल आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। तर आता आपण या नॅशनल हायवेने समोरच्या दिशेला जाऊन बघूया की रेल्वे लाईनचे काम हे कुठपर्यंत समोर हे करण्यात आले आहे। तर मित्रांनो, आता आपण आलो आहे बेलोना या गावाजवळ। समोर आपल्याला जे गाव दिसते आहे ते बेलोना हे गाव आहे आणि बेलोना या गावाच्या मागेच या वर्धा नांदेड रेल्वे लाईनवरील सर्वात मोठी जी टनल आहे ती याच ठिकाणी या गावाच्या मागच्या भागामध्ये बनवण्यात येणार आहे। या ठिकाणावरून नागपूर तुळजापूर हा नॅशनल हायवे साधारणतः 50 ते 100 मीटर अंतरावर असल्याचे आपल्याला दिसून येईल। कळंब शहरापासून ते यवतमाळपर्यंत बऱ्याच किलोमीटरपर्यंत वर्धा नांदेड रेल्वे लाईन जी आहे ती या नागपूर तुळजापूर नॅशनल हायवेला समांतर असणार आहे। तर मित्रांनो, या बेलोना गावापासून साधारणतः 1 ते 2 किलोमीटर पुढे आल्यावर आपल्याला दुरून या रेल्वे लाईनचे टनलकडे जाणारे जे काम आहे ते काही अशा स्वरूपात दिसू शकेल। या ठिकाणी सध्या रस्ता तयार केला जात असल्यामुळे त्या ठिकाणी जाऊन शूट करणे हे शक्य होत नाही। समोर आपल्याला फार मोठा डोंगराळ भाग दिसतो आहे आणि या डोंगराळ भागामध्येच या रेल्वे मार्गावरील साधारणतः 3 किलोमीटर लांबीची ही टनल ही बनवण्यात येणार आहे। ही टनल पूर्ण झाल्यानंतरच कळंब रेल्वे स्टेशन ते यवतमाळ रेल्वे स्टेशन हा ट्रॅक तयार केला जाईल व त्यानंतरच हे 2 स्टेशन जे आहे ते जॉईन केल्या जाऊ शकतात। तर या ठिकाणावरून आपण पाहू शकता की एवढ्या मोठ्या डोंगर रांगांमध्ये हे टनलचे जे कार्य हे सुरू करण्याकरिता मशिनरीज त्या ठिकाणी पोहोचवण्याकरिता रस्ता निर्माण करण्याचे कार्य हे सुरू आहे। तर याचा काही भाग आपल्याला या नॅशनल हायवेवरून देखील दिसू शकतो। वर्धा ते नांदेड या मार्गावरील ही सर्वात मोठी टनल आहे व त्याचे काम हे नव्याने सुरू करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येईल। समोर आपल्याला काही कन्स्ट्रक्शन व्हेकल देखील दिसत आहेत। तर टनलचा जो सुरुवातीचा भाग आहे तो या दिशेला म्हणजेच बेलोना गावाच्या मागच्या दिशेला या डोंगर रांगांमध्ये असणार आहे। त्यानंतर ही 3 किलोमीटरची रेल्वे टनल ही तयार केल्या जाईल व नंतर दुसऱ्या एंडला ही टनल जी आहे ती यवतमाळ चंद्रपूर रोडच्या साईडला ओपन होणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणचा दाखवण्यासारखा भाग हा एवढाच या ठिकाणी आपल्याला दिसू शकेल। समोर काही किलोमीटर अंतर समोर टनलचे जे काम आहे ते सुरू करण्यात येणार आहे। तर कसा वाटला आजचा हा अपडेट हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। अपडेट आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून थँक्स बटन दाबून तुम्ही आमची आर्थिक मदत देखील करू शकता। तर आता भेटूया टनलच्या एंड पॉईंटच्या शेजारी पुढच्या अपडेटमध्ये।